आणि तुम्हाला खास करून तुम्हाला जे व्हिडिओ आवडते ते आवडते भांडणाचे. आणि सीन असं झाला आहे की माझ्या घरच्यांना ते व्हिडिओ बिलकुल आवडत नाही. मला तर आत्ताच झापला आहे, म्हणून तुम्हाला 2-3 दिवसापासून घरचे दिसतही नाही ब्लॉगमध्ये. तर त्याचा रिझन हेच आहे की असा सीन झाला होता. घरचे बहुत डिस्टर्ब आहे अशा ब्लॉगमध्ये. मग आम्हाला घेत नव्हतं असं नाही तसं नाही. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नव्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर फायनली मित्रांनो, आता वाजले 9:19 झाले आणि आता स्ट्रीम स्टार्ट करणार होतोच मी. तर मी म्हटलं ब्लॉग म्हणून टाकतो. क्लास गिल झाला, आता मी म्हटलं स्ट्रीम करून टाकतो एक मस्तपैकी. तर गेम स्टार्ट केला आहे मस्तपैकी. आता स्ट्रीम सेटअप स्टार्ट करतो आणि गेम स्टार्ट करून टाकतो. मी बसलो होतो, मी म्हटलं एक ब्लॉग बनवून टाकतो, त्याच्यानंतर मग कसं करता येतं आपलं. तर आता मी स्ट्रीमसाठी सेटअप बनवतो. मित्रांनो फायनली बहुत टाईम नंतर ब्लॉग. भाई बाहेर तर पहा तुम्ही, व्ह्यू तर पहा काय झालं. वातावरण पुरा खतम झालं, बघू शकता भाई. पुरे बद्दल इकडली साईड पुरी काळी गाडी झाली आहे भाई. होई होई होय, पुरं ब्लॅक झाला आहे एकदम. अचानक से मौसम चेंज. कूलर बंद करून टाकतो. हाय भाई, अचानक से एकदम वातावरण चेंज झालं पूर्ण. घरची गाणी पुढे गेलो भाई एकदम अचानक से. मी स्ट्रीमच करू राहिलो होतो, जस्ट स्ट्रीम मी एंड केली, एकदम अचानक से ढगे ते झाल्यासारखे आवाज आला. मला म्हटलं काय झालं भाई. मी बाहेर गेलो, पाहिलं भाई साहेब आताही आवाज येऊन राहिला. एकदम खतरनाक नेक्स्ट लेवल. पूर्ण बद्दल झाली आणि पुरा आज पाणी येऊ शकते काही सांगते. कारण की काळं एवढं दिसू राहिलं ना, भारी साप जबरदस्त. पप्पाजी आले भाई, असं पण दिसू राहिलं. कोणत्याकडे गेले इथे काय डाग लागला तुमच्या इथं? अच्छा भाई साहेब, ढगाची दिसून राहिलं ना. ऊन तर पडली आहे आणि ह्या साईडनं पूर्ण बद्दल आले. म्हणजे आता क्रिकेट खेळायचंही कॅन्सल आहे. A few minutes later. तर मित्रांनो, काही पाणी नाही आलं. वातावरण बदलं होतं म्हणा. असं वाटते की पाणी येणार आहे पुरं. आणि अमरावतीत तर गारपीट झाली आहे असंही आहे, पण तांदुळात की नाही आलं. वाटे तसं की पाणी येणार आहे सगळं आलं, पण अमरावतीत पडली ते. आणि इथून तशीच चालली गेली. काय सांगावं काय झालं होतं तर मग पूर्ण ऊन. आता तो ऊन आली पूर्ण इकडे. तर आजही पाणी नाही आलं. बहुत दिवस झाले पाणी नेऊन राहिलं. मी आता बाहेर बकेटही नेऊन ठेवून दिली होती. मला म्हटलं पाणी जमा झालं तर कूलरमध्ये तरी टाकता येईल. टाकं पुरं खाली गेलं म्हटलं आमचं. एवढं कम पाणी राहिलं आता, काहीच नाही. बहुत कम पाणी राहिलं आहे. मला टाकं दाखवत तुम्हाला. हे बा टाका पोहून घ्या, पुरं खाली गेलाय एकदम बुडात आहे. समजा उद्या नळही नाही आलं ना, खतम आहे. मग लास्ट ऑप्शन आहे आपल्यापाशी, आजूबाजूच्या मागा लागते. बस लास्ट ऑप्शन आहे. एक तर मोठ्याच्या घरी, होम्याच्या घरी, सार्थक घरी कोणाच तरी करून मग बोरचं पाणी आणलं असते. बाकी पाणी नाही, मग वापरायलाच पाणी नाही. बेकार काम होणार आहे. म्हटलं कूलरचं तरी होऊन देईन, बजेट लागून देईन. पाणीच नाही आलं. तिकडे अमरावतीत लागन तर गारपीट झाली म्हणते. माहिती आहे का, थोडंसं कधी माहिती आहे का, शिराळापर्यंत पाणी राहते आणि शिराळावरून इकडे येतच नाही. शिराळा माहिती आहे इथून 15 किलोमीटर दूर आहे, अमरावतीला जाताना लागते. तर कधी काय होतं माहिती आहे, शिराळापर्यंत पाणी राहते आणि शिराळाच्या इकडलं साईडनं बोलतं चांदूरबाजारच्या साईडनं पाणीच नाही राहत बिलकुल. कधी असं होते की इकडल्या साईडनं पाणी राहते, तिकडल्या साईडनं पाणी नाही राहत. बहुत काही असं आहे ते. अर्ध्या जागेवर पडते, अर्ध्या कुठं पडतच नाही. आता झालं म्हणा पावसाळ्याचाच टाईम आहे आता, कारण की पुढच्या महिन्यापासून पावसाळ्यात चालू होणार आहे. आणि मग तर पाहू आपण एक चांगला टूरही काढू बाहेर कुठं जायचं. हेच आपले कॉलेजचे मित्र पाहू आणि त्याच्यासोबत जाऊ कुठं तरी बाहेर फिरायला. मग एक प्लॅन होता आमचा, पण आता कसं उन्हाळ्याच्या ह्याच्यात सगळे हे विचार करू राहिले होते की उन्हाळ्याच्या ह्याच्यात पण कुठं जाऊ, कारण की एवढे गरमी आहे सगळं आहे. तर याच्यापेक्षा बिमार पडल्यापेक्षा पावसाळ्यात जाऊ बा, आणि तेव्हा थंड वातावरण राहते. तर पाहू आपण जून-जुलैच्या मधात एक चांगलासा हे पाहू, काय म्हणते आपला लोकेशन पाहू चांगली मस्त. तिथं जायसाठी पुट्टे जमा करून, पुट्टे ऑलमोस्ट सगळेच होऊन जाईल मला वाटते, जेवढे पण मला माहीत आहेत. तर येऊन दे, जे पण कामात नसेल ते येऊन दे आणि जाऊ एका टूरवर जाऊ आपण चांगलं 2-3 दिवसाच्या, आणि मजा करू. तुम्हाला तर दाखवूनच देईन म्हणा मी ब्लॉगमध्ये. तुम्हाला काही हे नाही आहे नाही काय. आता स्ट्रीम केली थोड्या वेळ पहिले, स्ट्रीम केली सगळं दिवसाच्या 2 स्ट्रीम करत असतो. पण भाई सपोर्ट बहुत कमी देता माहिती आहे का. तुम्ही सपोर्ट बहुतच जास्त कमी देता. सपोर्ट द्यायला पाहिजे तुम्हाला. समजा तुमच्या याच्यातला समजा तुम्ही महाराष्ट्रातले आहे, तर तुम्हाला महाराष्ट्रवाला बंदाले सपोर्ट करायला पाहिजे, कारण की आपला बंदा समोर जाईल
तेव्हाच काही ना काही म्हणजे कसं आहे माहिती आहे का, महाराष्ट्रासाठी जो बंदा काही करू राहिला पण जसाच तुम्ही श्रीमान दादाला दिला, श्रीमान दादा तसंही कंटेंट क्रिएशन बहुत जबरदस्त करते, असं नाही की श्रीमान दादा असाच आहे. जसा मी टाकतो, मी स्वतःला माहीत आहे की मी कसे व्हिडिओ टाकतो, मलाही माहीत आहे. आणखी एवढं एंगेजमेंट माझ्या ह्याच्यात नाही आहे, पण मी प्रयत्न करतो की जास्तीत जास्त व्ह्यूज भेटले पाहिजे. त्याच्यासोबत मी जास्त जास्त प्रयत्न करतो एंगेजमेंटही झालं पाहिजे. काही नाही करून मी प्रयत्न करत राहतो की जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही एंगेज राहिले पाहिजे, तुम्हाला आवडला पाहिजे माझा कंटेंट जो पण मी बनवतो. आणि तुम्हाला खास करून तुम्हाला जे व्हिडिओ आवडते ना, ते आवडते भांडणाचे. आणि सीन असं झाला आहे की माझ्या घरच्यांना ते व्हिडिओ बिलकुल आवडत नाही. तर ॲक्च्युअलमध्ये होते हे की मी शूट नाही करू शकत. आणि जास्तीत जास्त लोकांना माहिती आहे का भांडणाला आवडते. घरचे जेव्हा भांडणं होते म्हणजे आईचं आणि माझं जेव्हा भांडण होते किंवा कोणाचंही भांडण होते, तर भांडणाचे व्हिडिओ जे असते तुम्हाला बहुत आवडते, हे मला माहीत आहे. पण कसं आहे माहिती आहे काय, घरच्यांच्या याच्यावर आहे ना, कारण की घरचे थोडासा सपोर्ट देऊन राहिला आहे, थोडासा, बाकी काहीच नाही. मला तर आत्ताच झापला आहे, म्हणून तुम्हाला 2-3 दिवसापासून घरचे दिसतही नाही ब्लॉगमध्ये. तर त्याचा रिझन हेच आहे की असा सीन झाला होता, आहे नाही काय. म्हणून ते त्याचा एक रिझन आहे की म्हणून मी घरचे जास्त व्हिडिओ नाही बनवत आहे. कारण की घरचे बहुत डिस्टर्ब आहे अशा ब्लॉगमध्ये. मग आम्हाला घेत नव्हतं, असं नाही तसं नाही. तर मी काही बोलत, म्हणून मी काही नाही, मी फक्त क्रिकेट खेळायला जातो तेव्हा मी सांगतो तुम्हाला, क्रिकेटच्या मॅच दाखवतो तुम्हाला काय आहे. तर मी मेन फोकस आहे की आउटडोअरचं काम करावं, सगळं आउटडोअर घरातलं जे पण आहे विदाऊट मम्मी पप्पाले दाखवता. असं नाही की दाखवतच नव्हता, दाखवायचं पण थोडं थोडं. म्हणजे घरच्यांना काय माहिती आहे का, घरच्यांना नाही आवडत ही गोष्ट, तुम्हाला ठीक आहे, तुम्हाला नाही आवडत तर कोई टेन्शन नाही बात नाही. आपण बाहेरचं दाखवू जास्तीत जास्त. जसे क्रिकेट मॅच झाले आता पावसाळ्यात, तर क्रिकेट मॅच नाही राहणार आहे. तर तेव्हाची अशी सिच्युएशन आहे की तेव्हा माझ्याजवळ कंटेंट मग बाकी कुठचा हे करावं लागलं. तर असं नाही आहे की भाई काही भेटणच नाही, बा काही नाही भेटून जाते आपल्याला कंटेंट. कंटेंटचं काही टेन्शन नसते, कंटेंट शोधा लागत असते, कुठं ना कुठं कंटेंट नसते, आहे नाही काय. तर तसंच आहे, बघू आता कसं काय आहे. तर म्हटलं जातो खेळायला, कुठे नाही काही नाही, आता मस्त वातावरण नाही, थंड पडलं मस्त. म्हटलं आज क्रिकेट तरी खेळायला दे ना, आज कोणीच दिसून नाही आलं, सारे कोमात गेले. मोंट्या राहते, मोंट्यान मी जात असतो खेळायला. आम्हाला कसं माहिती आहे का, आम्ही गेलो ना तर आम्ही टेनिसवर तरी खेळून देतो, आम्हाला काही घेणदेण नाही राहत कोणाची काय. पण हे कशा माहिती आहे का, हे पाय उमे आळशी आहे, त्याला झोपायला पाहिजे फक्त. म्हणजे तो शूटवर जाते तर तो घरी त्याच्यासाठीच येते म्हणतो स्पेशली. तर माहिती आहे का, ॲक्टिव्हिटी करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. काही ना काहीतरी मुवमेंट पाहिजे असते बॉडीले. नाही तर फुगल्यासारखं पोहू शकता तुम्ही, पुरे धावणे नेत कोणाचे इकडून. तो मोंटे धावणं नेऊ, त्याची इकडून धावणं नेऊ, यशात बस त्याचं तर पुरं पांदानं सरलाय, कोणी धावणं होत, हे तिघांचे इकडून धावणं होत नाही. स्पोर्टमध्ये असायला पाहिजे तुम्ही. आहे ठीक आहे, तुम्ही कामं करू राहिले हे वेगळी गोष्ट आहे, पण फिट असणं महत्त्वाची गोष्ट आहे. जसं असं तुम्ही ॲक्टिव्हिटी कराल ना, तुम्हाला स्वतःहून समजा की बॉडी काही ना काही रिस्पॉन्ड देऊन राहील त्याच्यावर. नाही तर तेच आहे, मग ढेरी वाढवणं आणि ॲज युजल तुम्हाला माहीत आहे बिमारी जवळ येणं. आणखीन बिमारी, एक वेळा माणसाला समजा काही बिमारी लागली तर त्याचं निदान कठीण आहे. त्याचं एकच निदान आहे, हे आहे स्पोर्ट. अजून त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी, योगा, हे ते बस, त्याच्याशिवाय ऑप्शन नाही. कारण की लास्टमध्ये माहिती आहे का, तुम्ही समजा काही बिमार असेल, डॉक्टर तुम्हाला एकच सजेस्ट करते, एक्सरसाइज करा, योगा करा, हे करा ते करा. हो, कारण की तेच आहे, कारण की त्याच्यावर मुवमेंट आहे तुमची बॉडी. कारण की जेव्हा तुमचे मसल किंवा कोणते पण पार्ट मूव्ह करते ना, तेव्हा बॉडी काय करते म्हणजे काही ना काही ओढाचा प्रयत्न करते. तुम्ही समजा झोपलेच राहिले, उठले झोपले, उठले झोपले, इकडे हात हलवला, हे हलवून बस झालं खतम. मित्रांनो, आता बनवत आहे मुरमुऱ्याचा चिवडा, भूक लागली होती तर